माझ्यासोबत आहेत अंजनगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेशभाऊ सावडे. रमेशभाऊ सावडे, आपण सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण काय सांगाल, काय संदेश द्याल समाजाला? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपल्या मुलांना शिकवा, स्पर्धेमध्ये उतरवा. कारण की बौद्ध संस्कार बाबासाहेबांनी 1956 साली दिले. या संस्कारानुसार आपल्या घराची प्रगती, आपल्या देशाची प्रगती, आपल्या समाजाची प्रगती करा. बाबासाहेबांची जे मास्टर चाबी होती सत्ता, राजसत्ता, हे सुद्धा हस्तगत करा. कारण की आपण जर हे हस्तगत केले नाही तर आपले अधिकार, जो समाज इतिहास भूलता है वो इतिहास नहीं लिख सकता, अधिकार हे आपल्या खेचून आणून आपल्या खरोखर आपल्या अधिकार आपल्या समाजाप्रती आपल्यामध्ये आणणं, समाजाला देणं हे काळाची गरज आहे. आणि मुलाला MPSC UPSC या दर्जाचं शिक्षण द्या, याच्या स्पर्धेमध्ये उतरवा आणि हे खरोखर आपला समाज सक्षम बनवा. कारण की बाबासाहेबांनी निवड समाजासाठी नाही तर देशासाठी हा देश कसा बलवान होईल अशी दिशा दाखवली. कारण की बाबासाहेबांनी हे सम्राट अशोकाचं चक्र, सम्राट अशोकाचा लोगो, सम्राट अशोकाचा अशोक स्तंभ ही दिशा दाखवते आहे की हा देश महासत्ताक होता, महासत्ताक राहील जर ह्या देशाने बाबासाहेबाच्या घटनेचं हे अवलंबन केलं, अंमलबजावणी केली तर हा देश महासत्ताक राहील. ज्यावेळेस सम्राट अशोकाचं राज्य होतं तर सोन्याचे शिक्के खिशात होते, तर किती भारताजवळ सोनं असेल? आज आमचं सोनं गहाण ठेवायची पाळी येते. ही देशासाठी सुसंकेत आहे. म्हणून बाबासाहेबाला तुम्ही वैचारिकदृष्ट्या स्वीकारा, मनातून जो ते तुमच्या बाबासाहेबाच्या विषयी काही जरी वाईट धोरण असेल ते काढून टाका. कारण की बाबासाहेबाचा विचार हा सर्वसमावेश भारतासाठी नव्हे तर जगासाठी आहे. जगात बाबासाहेब पोचले, जगाचा जयघोष होऊ लागला. कारण की जग हे खरोखर बाबासाहेबाच्या इकडे शिक्षण पद्धतीमध्ये आपला अभ्यासक्रमामध्ये घेत आहे. बुद्ध हा जगात पोचला, जगाचा अभ्यास करत आहे, भारताला काय नाही. भारत ज्या वेळेस बुद्ध आणि बाबासाहेबापासून दूर गेला त्यावेळेस मागा आला. ज्यावेळेस बाबासाहेबाच्या घटनेमुळे, बुद्धाच्या तत्त्वज्ञानामुळे, शिवाजी महाराजाच्या तत्त्वज्ञानामुळे, महापुरुष महात्मा फुलेच्या तत्त्वज्ञानामुळे हे जडणघडण लावून या देशाची खरोखर राज्यघटनेची अंमलबजावणी झाली तर हा देश महासत्ताक बनून जगावर जे सम्राट अशोकानं राज्य केलं ते होईल. मी समाज बांधवांना, भारतीय समाज बांधवांना हात जोडून विनंती करतो की आपल्या मुलांना स्पर्धेत संस्काररित्या उतरवा. मन आणि मस्तक हे तथागताच्या धम्मामध्ये आहे, बाबासाहेब महापुरुषाच्या विचारामध्ये आहे. तेच स्पर्धेमध्ये टिकू शकतात. अरे गरे नत्तू खऱ्याची पंगत नाही. श्रद्धा ही अंधश्रद्धा करू नका. अंधश्रद्धेने जगामध्ये टिकू शकत नाही. म्हणून हे बाबासाहेबाचे विचार, तथागत महात्मा फुले महापुरुषांचे विचार अंमलात आणा आणि तरच आपल्याला बाबासाहेब आंबेडकर जयंती केल्यासारखं साजरं होईल. नाचून नाही तर वाचून साजरी करा. आणि सगळ्यांना आपल्याला जे बाबासाहेबाचं खाद्य आहे, जे देणं आहे ते पुस्तकाचं देण सर्वांपर्यंत पोचवा. बाबासाहेबांचे विचार सर्व पोचावा. आणि सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो आहे, आपापले इगो, आपापले पक्ष, आपापले सर्व ज्या युगो आहे हा खाली उतरवा आणि एका जागी या, एका जागी होऊन शिक्षण, संघटित संघर्ष करा. तुमचं वजन, तुमचं पॉवर समजेल आणि तुम्हीसुद्धा राजसत्तेमध्ये जाऊन स्वतंत्र काहीतरी करू शकाल. नाहीतर काही कामाची गोष्ट नाही. हेच या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांना भारतवासींना हात जोडून शुभेच्छा देतो. आणि सर्व बाबासाहेबांचे विचार एकटवून आपल्या जीवनाचा संघर्षासाठी तयार राहा, तरच भीम जयंती साजरी केल्यासारखं होईल. भारत शासनाने भीम जयंती साजरी करण्याचं ठरवलेलं आहे. जगाने सुद्धा भीम जयंती साजरी होत आहे. पण बाबासाहेबाचे हे विचार सर्व मानवासाठी बहुजन हिताय, बहुजन सुखाय आणि दुःखातून मुक्त करणारे विचार आहेत. आणि बाबासाहेबाचा विचार हा सर्व, जसं बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलमध्ये बाबासाहेबांनी ह्या महिलांसाठी अर्धा राजीनामा दिला. महिलासाठी राजीनामा दिला, का दिला? इथल्या ब्राह्मण असो, मुस्लिम असो, कोणत्याही महिला असो ह्या गुलाम होत्या आणि या गुलाम असल्यामुळं त्यांचा मानसिक गुलाम झाल्या होत्या. त्यामुळे त्याला अधिकार काढून घेतले होते. चे 50% हे परवाच्या विरुद्ध गेले होते. 3% लोकांचं राज्य होतं. म्हणून आता बाबासाहेबांनी सर्वांना अधिकार देऊन इथल्या महिलांवर उपकार केले, इथल्या शोषित पीडित बहुजनावर उपकार केले. याची थोडीशी जाण असू द्या. आणि पुढच्या पिढी आपल्याला टिकवायची असतील तर आपलं हे संघर्ष कायम ठेवणं,
हेच काळाची गरज आहे. शिक्षण तर कोणी घेत आहे, पण संघटित आणि संघर्ष हा मुद्दा आहे. हा खरोखर आपल्या जीवनाच्या निगडित आहे आणि हा आपण करूया. हीच भीम जयंती संकल्पना घ्या, वचन घ्या, तरच भीम जयंती साजरं केल्यासारखं होईल. निवळ नाचून किंवा नाचून भीम जयंती साजरी होत नाही. माझ्या सर्व जनतेंना हात जोडून विनंती आहे की आपण बाबासाहेब हे शांततेच्या मार्गाने जगात वैचारिक क्रांती केली. बुद्धाने शांततेच्या मार्गाने बुद्धात युद्ध हवे की बुद्ध हवे, बुद्धात जगात क्रांती केली. जे कोणी आले गेले पण विचार हे कोणी मारू शकले नाही. विचार जिवंत राहतील. जगावे, जगू द्यावे आणि सर्वांना सोबत घेऊन चालावे. विश्वबंधुत्व निर्माण करून आपल्या देशाची, आपल्या घराची, स्वतःची प्रगती करावी. हीच बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हे खरोखर अपेक्षा व्यक्त करतो. आणि बाबासाहेब जयंतीचा जास्त खर्च करण्यापेक्षा आपले विहार जे आहेत हे विहार ज्ञान केंद्र बनवा. तिथे MPSC UPSC क्लास तयार करा, सक्षम भारत निर्माण करण्यासाठी. कारण की हे विहार एक केंद्र बनवा आणि इथं सर्व बुद्धिदानाचं काम करा. निव्वळ पूजापातीचं, श्रद्धेचं काम करू नका. श्रद्धा पुरुषी नाही तर शीलाची आवश्यकता आहे. शील असल्याशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. शील असल्याशिवाय बुद्धिवान मिळू शकत नाही. बुद्धी मिळू शकत नाही. बुद्धी मिळाल्याशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. धनवान होऊ शकत नाही. शीलवान होऊ शकत नाही. गुणवान होऊ शकत नाही. म्हणून ह्या गोष्टीचं अवलंबन करून आपले विहार हे ज्ञान केंद्र बनवा, तरच आपला उद्धार होईल. या स्पर्धेमध्ये टिकू. इथला बहुजन समाजाला आज मोकळा श्वास, मोकळा घास घेण्याची जे आता संधी या घटनेने दिली, ते घटना टिकवून राहिली पाहिजे. ते अधिकार ज्यावेळेस माणसाचे खेचून घेतल्या जातात त्यावेळेस अपंग आणि माणूस लुला बनू शकतो, मानसिक गुलाम होऊ शकतो. हे अधिकार जर आपण टिकवले तरच आपला पुढचा संघर्ष, पुढची पिढी टिकवल्यासारखं होईल. जर त्यावेळेस ज्या लोकांनी गुलाम होते त्यांनी संघर्ष करून, ज्या लोकांनी आपले शहीदांनी त्या इंग्रजाच्या विरुद्ध लढले, मोगलाच्या विरुद्ध लढले, पेशव्याच्या विरुद्ध लढले, आता स्वतंत्र असूनही आपण लोकशाहीमध्ये आपण जर याच्या विरुद्ध लढलो नाही, विषमतेविरुद्ध, तर आपल्यावर विषमता घात करेल, समता नायनाट करेल. म्हणून समता ही निष्ठा एकनिष्ठेने उभी राहिली पाहिजे. समता ही समता, सगळ्याचा न्याय देणारी समता असली पाहिजे. याच्यासाठी संघर्ष करण्याची वैचारिक वेळ आपल्याला आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. म्हणून त्या संघर्षासाठी, वैचारिक संघर्षासाठी तयार राहा. एवढीच या आपल्या 14 एप्रिल निमित्त शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, जय शिवाजी, जय फुले.